शरदचंद्रजी पवार मंडळ आयोगाच्या नावानं म्हणजे काय भामटेगिरी करतायत ओबीसीच्या बाबत मध्ये. जरांगेला समजावून सांगा की तुमच्या सातपुतेला सांगा, काय ते बजरंग सोनवणेला सांगा ना तिथं. इकडे जरांगेला उचकावताय, चेतावताय, चिथावणी देताय त्याला, आणि दुसऱ्या बाजूला मंडल यात्रा करताय. एकीकडे तुम्ही सांगता की हे मुंबई जायला निघाले, तुम्ही युजवायला जाता. आम्ही अरे जर जरांगेला दुसरी कुठली भाषाच कळणार नसेल संविधानाची, मग आम्ही पण काय बांगड्या भरल्या का काय? बोलावं लागेल ना. हे आम्ही लढणारे आहोत. आम्हाला तुम्ही कितीही बदनाम करा, आमच्यात कितीही फूट पाडायचा प्रयत्न करा. आतापर्यंत 5-6 वेळा झाला, इथून पुढे 10-12 वेळा होणार आहे. पण आम्ही थांबणार नाही. आम्ही कुठल्या आमदार खासदाराची पोरं नाही, कुठल्या पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते नाही. आम्ही गावगड्यातल्या अर्ध्या लोकसंख्येच्या हक्काधिकाराची भाषा बोलणार. महाराष्ट्रामध्ये ओबीसीची एक भली मोठी संघर्ष यात्रा, जर इथल्या राज्यकर्त्या लोकांना झुंडीची भाषा कळत असेल तर आम्ही ती झुंडशाही दाखवण्यासाठी, म्हणजे कुणीतरी आंदोलन करते म्हणून त्याला काउंटर म्हणून आम्ही मुंबईला वगैरे जाण्याच्या आता सध्या तरी आम्ही कुठलीही घोषणा केलेली नाही, करणार नाही. पण महाराष्ट्रामध्ये ओबीसीची संघर्ष यात्रा ही पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही या महाराष्ट्रामध्ये काढत आहोत, आणि त्यामध्ये सर्व 18 पगड जाती ओबीसी विजयंती बांधव सामील झालेले असतील. यात्रा आम्ही येऊ घातलेल्या, आज बीडमध्ये एक चांगली बैठक झालेली आहे. त्यानंतर आमच्या बऱ्याच अजून 1-2-3 बैठका होतील, आणि आम्ही तारीख जाहीर करू येऊ घातलेल्या 2-4 दिवसामध्येच. आणि बघा, ती यात्रा आमचे 2 पॉइंट आहेत. एक तर मा जिजाऊ या तीर्थक्षेत्रावरून सिंदखेड राजावरून निघेल, अदरवाईज माळेगावच्या खंडोबाच्या ठिकाणाहून निघेल. या बैठकीमध्ये काय ठरलं? या बैठकीमध्ये माणसांना आपला हक्क आणि अधिकार हिरावले गेल्याची भावना जोपर्यंत या लोकांना जाणीव निर्माण होणार नाही, आमच्या ओबीसी बांधवांना नक्की आता काय घडायला लागलं या महाराष्ट्रात हे जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत हा माणूस पेटून उठणार नाही. पण ज्या दिवशी पेटून उठेल त्या दिवशी महाराष्ट्रात ज्यांना बॅलेटची भाषा कळते, ज्यांना झुंडीची भाषा कळते, त्यांना आम्ही त्याच पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये त्याच भाषेमध्ये हे उत्तर देऊ. तुम्ही आता विरोधात 10 लाखापेक्षा मोठा आकडा आहे. तुम्ही संशोधन करावं. गावगाड्यामध्ये प्रत्येक गावामध्ये ही चर्चा आहे. एका आमदाराची 10 लाख बोली आहे. आज तर तो कोट्यापर्यंत आकडा आहे. पण येतील ना. अरे प्रत्येक चौकामध्ये 100 बाय 25चे फ्लेक्स, एक बॅनर, 5 नाही 10-10 हजाराचा एक बॅनर आहे. अरे आला कुठून पैसा?